नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप स्वाध्यायमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वी विषय आहे इतिहास व नागरिक शास्त्र, प्रकरण क्रमांक 11 प्राचीन भारत आणि जग या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्यायास सुरुवात करूयात. प्रश्न पहिला आहे, ओळख पाहू. उपप्रश्न, रोमन बनावटीच्या वस्तू सापडलेली ठिकाणे. उत्तर, रोमन बनावटीच्या वस्तू सापडलेली ठिकाणे म्हणजे महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि तामिळनाडू येथील अरिकमेडू. कुशाण काळात भारतामध्ये एका नव्या कलाशैलीचा उदय झाला, ती शैली. उत्तर, कुशाण काळात भारतामध्ये गांधार कलाशैलीचा उगम झाला. महावंश आणि दीपवंश या ग्रंथाची भाषा. उत्तर, महावंश आणि दीपवंश या ग्रंथाची भाषा पाली होती. प्राचीन कालखंडात बौद्ध धर्माचा प्रसार झालेले देश. उत्तर, प्राचीन कालखंडात जपान, कोरिया, व्हिएतनाम, चीन, श्रीलंका, म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया इत्यादी. प्रश्न दुसरा, विचार करा आणि लिहा. यातील उपप्रश्न आहे मित्रांनो, आग्नेय आशियावर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो. उत्तर, इसवी सनच्या पहिल्या शतकामध्ये आग्नेय आशियातील देशांमध्ये भारतीय वंशाच्या लोकांची छोटी छोटी राज्ये उदयाला आली होती. यामुळे भारतातील नृत्य, नाटके, अन्य कला, संस्कृती यांचा प्रभाव उत्तरोत्तर वाढत गेला. मंदिराची निर्मिती झाली म्हणून आग्नेय आशियावर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो. उपप्रश्न दुसरा, चीनमधील बौद्ध धर्माच्या प्रसाराला चालना मिळाली. उत्तर पाहूयात मित्रांनो आपण याचे. इसवी सनच्या पहिल्या शतकामध्ये होऊन गेलेला चीन सम्राट मिंग यांच्या आमंत्रणावरून धर्मरक्षक आणि कश्यप मातंग हे भारतीय बौद्ध भिक्खू चीनमध्ये गेले. त्या ठिकाणी त्यांनी अनेक भारतीय बौद्ध ग्रंथांचे चीनी भाषेत रूपांतरण केले. त्यामुळे चीन व भारत यांचे धार्मिक संबंध प्रस्थापित होऊन चीनमध्ये बौद्ध धर्माच्या प्रसाराला चालना मिळाली. प्रश्न तिसरा, तुम्ही काय कराल? तुमच्या आवडत्या छंदाला चालना मिळाली तर तुम्ही काय कराल? उत्तर, माझ्या आवडत्या छंदाला चालना मिळाली तर मी तो छंद चांगल्या प्रकारे जोपासेन. त्या छंदाबाबत अधिक माहिती आणि ज्ञान आत्मसात करून त्यामध्ये आणखी प्रगती करण्याचा मी प्रयत्न करेन. माझा छंद इतरांना कसा उपयोगी पडेल याचा विचार करेन. प्रश्न चौथा, चित्रवर्णन करा. आपल्या पाठातील अफगाणिस्तानमधील हड्डा येथील स्तूपावरच्या गांधार शैलीच्या शिल्पाचे निरीक्षण करून चित्रवर्णन करा. तुम्ही येथे गांधार शैलीचे चित्र पाहिले आहे. उत्तर, प्राचीन भारतातील गांधार देशात इसवी सन पूर्व पहिल्या शतकापासून ते इसवी सन पूर्व 5व्या शतकापर्यंत वास्तुकला, मूर्तिकला, कनिष्ठ कला यांची भरभराट झाली. या कला निर्मितीस गांधार शैली असे म्हटले जाते. ग्रीक देवतांच्या मूर्तीचे साम्य बुद्ध संत व भिक्षूंच्या विविध मूर्तीत आढळते. वस्त्राची ठेवण, केशरचना, शरीर शैष्ठव हा ग्रीक प्रभाव मानला तरी हस्तमुद्रा, ध्यानस्थ भाव या घोषित हिंदी कला देखील येथे मांडल्या गेल्या. प्रश्न पाचवा, अधिक माहिती मिळवा. गांधार शैली याविषयी आपण आज माहिती घेऊयात. ग्रीक मूर्तिकलेच्या प्रभावातून कुशाण काळात भारतामध्ये एका नव्या कलाशैलीचा उदय झाला. त्याला गांधार कला असे म्हणतात. गांधार कलाशैलीत प्रामुख्याने गौतम बुद्धाच्या मूर्ती घडवल्या गेल्या. या मूर्ती प्रामुख्याने अफगाणिस्तानातील गांधार प्रदेशात सापडल्या म्हणून त्या शैलीस गांधार शैली असे म्हटले जाते. या शैलीतील मूर्तीची चेहरेपट्टी ग्रीक चेहरेपट्टीशी मिळतीजुळती आहे. भारतातील सुरुवातीची नाणीही ग्रीक नाण्यांच्या धर्तीवर घडवलेली होती. रेशीम मार्ग. प्राचीन काळापासून भारत आणि चीन यांच्यामध्ये व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध प्रस्थापित झाले होते.
सम्राट हर्षवर्धनाने चीनच्या दरबारात राजदूत पाठवले होते. चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारत चीनांशुक असे नाव होते. चीनांशुकाला भारतात मोठी मागणी होती. प्राचीन भारतातील व्यापारी हे चीनांशुक पश्चिमेकडील देशांमध्ये पाठवत असत. हा व्यापार कुशकीच्या मार्गाने होत असे. या मार्गाला रेशीम मार्ग असेही म्हणतात. प्रश्न 6 पाठात उल्लेख केलेले आग्नेय आशियातील देश नकाशा आराखड्यात दाखवा. उत्तर पाहूयात मित्रांनो. आग्नेय आशियातील देश नकाशा आराखड्यात आपण येथे दाखवलेले आहेत. अशा प्रकारे आहेत ते म्यानमार, थायलंड, कंबोडिया आणि इंडोनेशिया. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या मित्रांना देखील नक्कीच शेअर करा आणि त्यांनाही अभ्यासात मदत करा. खेळा, खा, खूप अभ्यास करा, खूप मस्त राहा, आनंदी राहा आणि तुम्हाला पुढील शैक्षणिक वाटचालीस गुड लक मित्रांनो. ज्ञानदीप स्वाध्याय चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुमचे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्त्वाचे